विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ आहे तो भांडूप पोलीस स्टेशनला दाखल झालेला आहे। नेमका हा स्कॅम काय होता, नेटवर्क कंपनीच्या नावे कशा पद्धतीची ह्या मंडळींची फसवणूक झालेली आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। ताई, पहिल्यांदा तर तुमचं पूर्ण नाव सांगा आणि हा फोटो आणि कशा पद्धतीने तुमची फसवणूक झाली, कशा प्रकारे तुम्ही त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले। माझे नाव आहे स्वाती सचिन विस्पुते। मी रामनगर बागेश्री ठाणे येथे राहते। तर मी ज्या कंपनीमध्ये काम करत होते तिथेच एक मित्र काम करत होता। त्याने जस्ट सांगितलं की एके दिवशीच बोलता बोलता शेअर केलं की मी एक बिझनेस करतो, एका प्रोजेक्टवर काम करतो, तिथे आपल्याला वर्षामध्ये करोडपर्यंत आपण प्रॉफिट पर्यंत पोहोचू शकतो। तर त्याने मला सांगितलं की त्यासाठी काहीतरी अमाऊंट गुंतवणूक करायची आहे आपल्याला, आणि त्याचे तुम्हाला करोडोमध्ये त्याचं जे बेनिफिट आहे तो करोडमध्ये तुम्हाला मिळेल। तर मग आम्ही त्याच्यातर्फे त्याने सिद्धेश, जो आज माझ्या तुम्ही फोटो बघताय ह्यामध्ये व्यक्ती आहेत, सिद्धेश परब असं त्यांचं नाव आहे। त्यांनी ह्या पर्सनला जाऊन आमची एक दिवशी मीटिंग अरेंज केली। रोनोवाल ग्रीन इथे ती मीटिंग झाली एका कॅफेमध्ये। तर त्यात त्यांनी बिझनेस बद्दल एक मोठी अशी आयडिया दिली की आपण खूप सारा कमीत कमी वेळेमध्ये भरपूर करोडोपर्यंत मनी अर्न करू शकतो, फक्त आपल्याला काही लाखामध्ये ती अमाऊंट इन्व्हेस्ट करायची। तर ते त्यांनी अरेंज करायला 2 दिवस दिले। 2 दिवसानंतर परत त्यांनी ती अमाऊंट आमच्या अकाउंटवरून ते काही अमाऊंट त्यांनी त्यांच्या पर्सनल अकाउंटला पण घेतली। गणेश महाडिक यांनी पण त्याच्या पर्सनल अकाउंटला घेतली आणि सिद्धेश परब यांनी पण घेतली। तर अशा पद्धतीने आम्हाला कंपनीची काही कुठली आयडिया दिली नाही किंवा काम करायचं कसं हे काहीच माहित नव्हतं। तर गेल्या थोड्या दिवसांनी आम्ही विचारायला लागलो की बाबा कसं होणार, कधी होणार, पैसे कधी भेटणार, कारण आमची EMI चालू झाली, आमची ही सेव्हिंग अमाऊंट नव्हती। आम्ही पण गोल्ड लोन करून थोडे फ्रेंड सर्कल रिलेशन मधून ती अमाऊंट अरेंज केलेली। तर नंतर मग आम्ही विचारायला लागलो, तर ते आम्हाला सांगायला लागले की थोडे टाळाटाळ करायला लागले, कॉल उचलणं, थोडं असं न भेटणं वगैरे। तर मग आम्ही जाऊन विचारलं खोली जाऊन, तेव्हा आम्हाला कुठेतरी हे समजलं की आम्ही फसलो गेलो आहोत आणि अशा कंपनी त्यांनी आमचे पैसे टाकले की ते पर्सनल यूज केले हे आम्हाला माहिती नाही। सो अशा प्रकारे आमची फसवणूक झालेली आहे। तुमच्या हातात देखील एक फोटो आहे, कसा एकंदरीत कॉन्टॅक्ट झाला आणि किती पैसे दिले तुम्ही? माझे नाव शिल्पा भानुदास भाडाळे, मी कोपरी ठाणे येथे राहते। तर मी एक गृहिणी आहे। तर माझे मिस्टर त्यांचे मित्र त्यांनी आम्हाला सांगितलं की एक असं बिझनेस आहे, त्याच्यात कमी दिवसात जास्त पैसे भेटतात, तुम्ही एक अशी इन्व्हेस्टमेंट करा, याच्यात काय काम नाही करायचं, काय नाही, तुम्ही फक्त हे करा, मीटिंग जॉईन करायची, बस, बाकी तुम्हाला काही करायचं नाहीये। याच्यात आहे ना तुमचे 1 वर्षात कमीत कमी भरपूर काय तुम्हाला पैसे भेटणार, म्हणजे करोडोपर्यंत 4-5 करोडपर्यंत पैसे मिळणार असं एक सांगितलं। तुम्ही काय करायचं नाही काम, त्याच्यात तुम्हाला काही म्हणजे दुसरं काही घ्यायचंच नाही, करायचं नाही। त्याच्यात आम्ही एवढं काही लक्ष दिलं नाही। माझ्या मिस्टरांचे मित्र अजून 2-3 जण असे, ते 4-5 जण सगळे एकत्र येऊन त्याच्यात आम्हाला म्हणजे लक्ष एवढं, तुम्ही एवढं काय टेन्शन घ्यायचं नाही, तुम्ही फक्त पैसे इन्व्हेस्टमेंट करा। मग त्याच्यातून मी पण असंच याच्याकडून घे, त्याच्याकडनं घे, गोल्ड लोन वगैरे कर, असं कर, हे कर, ते करून पैसे जमा केले 2.5 लाख। त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांचे केले 2-2.5 लाख, आणि ते पैसे असे जमा केल्यानंतर मग आम्हाला सांगितलं, आम्हाला पण असं EMI यायला लागलं। तर मग आता काय करणार, ते लोक सांगायला लागले की तुम्ही काय नाही, फक्त मीटिंग जॉईन करा। तर मीटिंग जॉईन करून कुठे पैसे येतं, काय होतंय, असं करता मग मला पण कळलं की काय, माझ्या मिस्टरांना कळलं की काहीतरी याच्यात आहे फसवणूक। मग त्याच्यात आम्ही फसलो गेलो हे कळलं, त्याच्यात मग आम्ही हे पाऊल उचललं। हा साई पाटील यांनी पण आमच्याकडून ते पैसे घेतले, काय केले ते आम्हाला माहिती नाही, यात आम्ही फसलो गेलो हे आम्हाला आता कळलंय। किती पैसे दिलेले? मी प्रत्येकाच्या नावावर इन्व्हेस्टमेंट करायची होती, तर असं 4 लाखचे जास्त गेले, 2-2.5 लाख, परत 2-2.5 लाख, परत इकडे 1 लाख, 1.5 लाख, असे भरपूर पैसे 5-6 लाख पर्यंत गेले। कसं कॉन्टॅक्ट कसा झाला आणि हातात फोटो नेमका कोणाचा? हा अक्षय माळी आहे, याचं याला आता हा कोपरी याच्यामध्ये भांडूप जेलमध्ये बंद आहे। तर आम्हाला माझा मित्र आहे सुशांत म्हणून, तर आम्ही सोबत काम करतो। तर तो बोलला की बाबा माझा मित्र आहे एक, त्याने असा बिझनेस स्टार्ट केलाय, तर त्यात खूप सारं प्रोटेक्शन आहे, तर आपण करूया, बघूया काय आहे। तर मी बोललो काय आहे, तर तो बोलला ते मी सरांची मीटिंग करून देतो, ते तुला सांगतील। हा अक्षय आणि तो साई, ह्या लोकांची त्यांनी या लोकांची माझी भेट करून दिली। हे लोक मला बोलले की मी त्यांना विचारलं होतं की काय प्रकल्प आहे, ते बोलले अमेझॉन टाईप आहे, जसं की अमेझॉन मधून लोक सामान घेतात तसं तुमचं एक अमेझॉन सारखं दुकान उघडलं जाईल ऑनलाईन, आणि मोबाईल मधून तुमच्या कोणते सामान घेईल त्याचे तुम्हाला प्रॉफिट भेटेल। तर 2-2.5 लाख, मी 3.5 लाख रुपये टाकलेत। ते बोलले 3.5 लाख रुपये टाकलेत, तुला कमीत कमी 25 ते 30 करोड रुपये प्रॉफिट येईल, तुला काय नाही करायचं, फक्त 3 ते 4 तास द्यायचे, मोबाईलवर झूम मीटिंगवर बसायचं, आम्ही शिकू, ते तुला करायचंय। तर मी बोललो नेमकं काय करायचं, तर बोलले काय नको, मी आहे तुझ्यासोबत, काय टेन्शन घेऊ नको, आता सध्या ऑपॉर्च्युनिटी कमी आहे बोलले, म्हणजे संधी कमी आहे, तू जर हेच प्रश्न विचारत बसशील
तर ही संधी निघून जाईल. त्याच्यामुळे तू पहिला पैसा अरेंजमेंट कर, बाकीचं सगळं मी तुला सांगेल, मी येतो यासोबत. तर मित्र म्हणून मी विश्वास ठेवला आणि अशा प्रकारे साई अक्षयने माझे म्हणजे हे केलं. कधी काय आलं फसवणूक झाली, आपण पैसे दिले? तर हे लोक पहिले बोलले 1 महिना तुमची ट्रेनिंग होईल. मग ह्या लोकांनी पैसे जेव्हा केले तेव्हा असे टाळाटाळ केले. त्यावेळी लॉकडाऊन होतं, 2021चा काळ होता. तर मग हे असंच बोलायला लागले की म्हणजे हे 6 महिने पहिला साई अक्षय होता, त्याच्यानंतर मग प्रवीण कदम आला आणि साई, हे सीधे 6 महिन्याने लोक म्हणजे असं आपल्याला हडजोड करायचे ना, तर आपण म्हणजे सोडल्यासारखे व्हायचे, तर मग दुसरे भेटायचे. अशा प्रकारे लोक फसवणूक करायचे. तर मला 1-2 वर्षापूर्वी कळालं की आपण फसलोय. आता बोललो जाऊन ते फसलो काय करणार, पण नंतर कळालं की खूप जण असे फसलेले. तर आम्ही आता हे सर्वजण 40-50 जण मिळून एकत्र आलोय आणि याच्या विरुद्ध आता लढणार आहे. बघितलं तर हा अक्षय माळी आहे, कळव्याला राहणारा आहे. हा जो व्यक्ती जो आहे तो भांडूप पोलिसांकडून जो आहे ह्याला पकडण्यात आलेला आहे, जेरबंद करण्यात आलेला आहे. अजून काही नागरिक आहेत, त्यांची देखील फसवणूक झाली. दादा, फोटो आहे तुमच्या हातात, नेमका फोटो कोणाचा आहे तो, आणि का हा फोटो आज हातात घेऊन उभे राहताय तिथे? नमस्कार सर, माझं नाव प्रवीण दिगंबर गुराम. मी राहतो आता भांडूपमध्ये. तर 2019ला मला हा पर्सन भेटला जिममध्ये. त्यानंतर मला असं बोलला की तुझी लाईफ मी चेंज करून देतो. मी एक ऑफिस बॉय पासून जॉब करणारा पर्सन, की माझं इथे कोणी नव्हतं तेव्हा या पर्सनने मला माझ्या संपर्कात येऊन मला असं बोलला की तुझी लाईफ चेंज करतो, असं करतो तसं करतो म्हणून सांगितलं. आणि माझ्याकडून तेव्हा स्टार्टिंगला 1.5 लाखने बिझनेस मला स्टार्ट केला. नंतर हळूहळू असं करता करता माझ्या घरातल्यांची, माझ्या रिलेटिव्हशी माझा कॉन्टॅक्ट करून यांनी जवळजवळ माझ्या आता 12 ते 13 लाख रुपये माझ्या अजूनपर्यंत याने घेतलेत. ओके. आणि त्यानंतर मला असं कळालं 1-2 वर्षानंतर की मी स्वतःहून फसलो आहे आणि माझ्या फॅमिलीला फसवलंय. ओके. सो त्याच्यानंतर मी कळालं की याच्यातून मला बाहेर निघायचा ऑप्शनच दिसत नाहीये. म्हणून आम्ही सगळेजण नंतर भेटलो, मित्र लोक. नंतर आम्ही विचार केला की यातून काहीतरी आता आम्हाला निष्पन्न काढायचं आहे. सो तेव्हा कळालं की हा सर्व फ्रॉड आहे, हा क्युनेट स्कॅम आहे. ओके. त्याच्यानंतर असे बरेचसे आता हे सगळं आमच्या हातामध्ये जे फोटो दिसत आहेत ह्या सगळ्यांनी आम्हाला म्हणजे जवळजवळ 50 ते 60 जणांना आम्हाला सगळ्यांना फसवलंय. आणि जास्त करून जे आमच्याकडून जे पैसे डायरेक्टली अकाउंटमध्ये घेणं वगैरे हे ह्या प्रशांत कदम ह्याने घेतलेलं आहे. इव्हन ह्या नताशा किंवा बाकी जे आहेत. ओके. सो हे पर्सनने आम्हाला भरपूर फसवलं आणि त्याच्यामुळे आम्ही आता जवळजवळ 2-2.5 ते 3 वर्ष आम्ही बिझनेसमध्ये नाही आहोत. बट बिझनेस स्टार्ट करून आम्हाला 4 ते 5 वर्ष होऊन देखील अजून आमचे 8-8, 10-10 वर्ष अजून आमचे हे जे लोन काढून आम्हाला ह्यांनी फसवणूक केलेली आहे. सो ते अजून आम्हाला 10-10 वर्ष अजून लोन भरायचे आहे. ओके. सो त्याच्यामुळे आम्ही विचार केला की ऍटलिस्ट कुठे ना कुठेतरी आमचं एक सक्सेस म्हणून एक यातून पैसे बाहेर काढायचा एक मार्ग भेटेल. सो म्हणून हे सगळेजण भेटून आम्ही हा एक विचार केलेला आहे की हे जे आमचे पैसे बुडालेले आहेत. ओके. तेव्हा आम्ही अजून बोलतो ना की लिटरली आम्ही रोडवरती आलो सगळेजण. सो त्यासाठी आम्ही हा एक प्रयत्न केलाय की बातम्यामधून आपण ऍटलिस्ट ह्याच्या पुढे कोण पर्सन असतील ते ह्यातून फसले नाही पाहिजे. सो यामध्ये अजून काही नागरिक आहेत, त्यामध्ये काही 2-3 आत्महत्या केल्या असं देखील कळतं. हो, आत्महत्या केलेली आहे सर. सो कारण ऑप्शनच नाही, कारण सर्व बँकवाले जे आहेत ते घरी येत आहेत. माणसाला ऑप्शन नसल्यामुळे माणूस काय करणार, कुठून पैसा आणणार. ऑलरेडी ह्या बिझनेसमध्ये त्यांनी दुसऱ्यांकडून लोन घेतलं आहे, कोणाचं गोल्ड लोन घेतलं आहे, कोणाला डायरेक्ट आरडी मोडलेले आहेत किंवा अशी बरेचशा ठिकाणी म्हणजे बॉरो करून लोकांकडून पैसे ते डायरेक्ट घरी आल्यामुळे त्यांना दुसरा ऑप्शन नसल्यामुळे त्या लोकांनी आत्महत्या केलेली आहे सर. सो त्याच्यामुळे आम्ही असा विचार केलाय की सगळ्यांना आम्ही परत न्यूजच्या माध्यमातून अजून कोण लोक फसले नाही पाहिजेत. ज्या कारणाने आमचे अजून जे काही पैसे फसलेले आहेत ते ह्या आरोपींना सगळ्यांना पकडून आम्हाला सर्वांना न्याय मिळावा. दादा, तुम्ही कुठून आलात, काय नाव आहे तुमचं? मी कोपरखंडावरून आला. माझं नाव संदीप गावडे आहे. मी पण 2019 मध्ये असंच यांच्या भूलथापाला बळी पडून फसलो गेलो. पण त्या टायमाला मोठमोठी स्वप्न दाखवलीत की लक्झरी लाईफ काय आहे, की आज जे आपण इथं बसलोय त्याच्यामुळे पुढची लाईफ काय होणार आहे. तर आपण यांच्या भूलथापा म्हणजे अशा की मोठमोठी स्वप्न म्हणजे बंगल्यापासून कारपासून सगळी स्वप्न असे दाखवले ना की माणूस यांच्या गोड बोलण्याला बळी पडलेत. आणि आता अशी कंडिशन आहे की हे लोक काही ठिकाणी बिझनेस करतायत काही लोक, पण ते बंद आलं पाहिजे. जसे आम्ही फसलोय तसे बाकीचे लोक फसू नये आणि आमचे जे काही रक्कम आहे ते आम्हाला परत मिळावी ही आम्ही न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर व्यक्त करतोय. धन्यवाद. डे 1 पासून जे
संपूर्ण ह्या घटनेला पकडून चाललेले आहेत. भांडूपमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि जे काही फोटो आपल्याला दिसत आहेत ह्या फोटोमध्ये जे काही आरोपी जे आहेत हे फरार आहेत आणि ज्यांनी पाठपुरावा केला आपण त्यांच्याशी पण बातचीत करणार आहोत. दादा, तुमचं तर पहिले नाव सांगा, कुठे राहता आणि किती अमाऊंट दिली आणि त्यानंतर जेव्हा कधी वाटलं की आपली फसवणूक झाली? नमस्कार, माझं नाव नितीन वाघमारे. मी राहायला लोकमान्य नगर ठाणेमध्ये आहे. 2020 ची घटना आहे. माझा मामी भाऊ ज्याचा हा फोटो आहे कुणाल व्यंकटेश सूर्यवंशी, त्यांनी मला अक्षय माळी जो राहणार कळवा, आता सध्या तो अर्थ रोड जेलला जमा आहे याच गुन्ह्यामध्ये, तर यांनी मला सिद्धेश परब, नताशा टुमकर, प्रशांत कदम, ममता पाटील, अक्षय माळी हे ज्यांची मी नावं घेते, विलास चव्हाण यांची भेट करून दिली. व या लोकांनी बोलतात ना की खोटे आमिष देऊन किंवा सामान्य लोकांना कसं बोलतात की रोजगार, सुशिक्षित लोकांना, गरजू लोकांना हे लोक हेरतात व त्यांच्या भावनेशी खेळून विश्वासघात करून हे लोक पैसे काढून घेतात. तर या लोकांनी पण मला अशीच एक लालच दिली की बाबा कमी वेळेत तू चांगला सक्सेसफुल होशील, आता लॉकडाऊन लागेल, तुझं स्वतःचं गॅरेज आहे ते बंद झालंय. तर मला या लोकांच्या मी भूलतापाला बळी पडून माझं स्वतःचं घर विकलं आणि 40 लाख मी साई पाटील याच्या अकाउंटला टाकले. तर याबद्दलची फिर्याद मी भांडूप पोलीस स्टेशनला दिली होती. मग त्या संदर्भात तिकडचे अधिकारी लोकांनी मला चांगली मदत करून यांच्यावरती गुन्हे दाखल केले आहेत आणि सध्या एक आरोपी अक्षय माळी जो अर्थ रोडला आता कैद आहे आणि बाकीचे आरोपी आहेत ज्यांच्या आता आमच्या हातात जे फोटो आहेत ते फरार असल्यामुळे आमचं एवढंच म्हणणं आहे की या लोकांना आपण त्वरित अटक करावी आपल्या माध्यमातून. आणि एवढं सांगण्याचा प्रयत्न आहे की जसे आम्ही फसलो तर तुम्ही फसू नका. या लोकांसोबत जे पण तुमचे आता आर्थिक व्यवहार असतील किंवा काही ओळख असेल तर प्लीज हे तुम्ही डिस्प्ले करा किंवा लोकांना सांगा आणि कोणत्याच प्रकारच्या आर्थिक व्यवहार यांच्यासोबत करू नका, कारण यांच्यावरती 420, 409, 406 असे अटल गुन्हे दाखल झाले आहेत आणि पोलीस त्यांचा शोध घेत आहे. तर आपल्या माध्यमातून मी एवढं सांगण्याची प्रयत्न करतो की अजूनही मुलुंड, विव्याना मॉल, घाटकोपर, नाहूर, समतानगर, हिरानंदानी मेडॉज इस्टेट या ठिकाणी सेमिनार चालू आहेत. हे लोक कंपनीचं नावं सांगत नाहीत, पर्सनल बिझनेस सांगून स्वतःला एक ओळखीच्या माध्यमातून, मित्रांच्या माध्यमातून, नातेवाईकांच्या माध्यमातून जमा करून त्या लोकांना एवढ्या मोठ्या स्कॅम मध्ये अडकवतात. आता क्युनेट कंपनी ऑलरेडी आपल्याकडे बॅन आहे. हा जो विजय ईश्वरन आहे जो याचा फाउंडर आहे त्याला ईओडब्ल्यू कडून नोटीस आहे, पोलीस लुकआउट नोटीस आहे, त्याला ईडी शोधत आहे. तरी पण हे लोकांना इकडून मनी लॉन्ड्रिंग करतात. हा पैसा सगळा बाहेर पुरवला जातो व सामान्य जनतेला याच्यातून त्रास झालेला आहे. मुलुंडमध्ये पण आता गेल्या 2 वर्षापूर्वी 3 मुलांनी सुसाईड केलं आहे. त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला युट्यूब किंवा गुगलला भेटेल. हा खूप मोठा स्कॅम आहे, रॅकेट आहे. तर माझं एवढंच म्हणणं असेल की आपले उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब किंवा जे आता स्थानिक आमचे प्रतिनिधी आहेत, आमदार वगैरे खासदार, त्यांचं आमच्या सगळ्या वतीने एवढंच म्हणणं असेल की प्लीज याच्याकडे थोडं लक्ष द्यावे, कारण हे लोकांच्या खोट्या भूलतापाला बळी पडून आपली सामान्य जनता, मराठी नागरिक याच्यामध्ये फसत आहे, लोकांचे जीव जात आहे, लोकांवरती EMI बर्डन. आता आम्ही सगळेजण 10 ते 20 वर्ष मागे गेलेलो आहे. एवढा मोठा पैसा आता रिकव्हर करायचा कसा? तरी पण आम्हाला तुमच्या माध्यमातून एवढं सांगण्याचा प्रयत्न करतो की लवकरात लवकर यांच्यावरती चांगली कारवाई करून आम्हाला जो योग्य तो न्याय मिळावा हीच नम्र विनंती आहे. आम्ही लवकरच आता शिंदे साहेबांशी सगळे पत्रव्यवहार करून याच्याबद्दल सगळी माहिती देणार आहे, कारण आम्ही आता 50 जण फसलो आहेत आणि काही लोकांना तर हे लोक आता जीवे मारण्याची धमक्या सुद्धा देतात. प्रशांत कदम आणि सिद्धेश परब. टोटल लोक तुम्ही आता किती आहात आणि किती अमाऊंट आहे की जेणेकरून अशा याची फसवणूक? आता तर सध्या ना सर आम्ही 50 जण आम्ही या ग्रुपमध्ये आहेत. एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याच्यामध्ये 50 जण आमची लिस्ट आम्ही दिलेली आहे ईओडब्ल्यूला आणि भांडूप पोलीस स्टेशनला. तर टोटल सध्या 2 करोड रुपये तर या लोकांनी स्कॅम केलेला आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त त्या लोकांनी आतापर्यंत 100 ते 150 फॅमिली डिस्ट्रॉय केल्या आहेत. तर याचा हा खूप मोठा स्कॅम आहे. हा कुठेतरी लवकरात लवकर थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ही नम्र विनंती आहे सगळ्यांना. आणि प्लीज पोलिसांकडून कसा तर सर खूप भांडूप पोलीस स्टेशनचे जे पोलीस अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग त्यांनी आम्हाला खूप चांगला सहकार्य केले आहे. त्यामुळे आज हे आम्ही एवढी डेअरिंग करू शकलो आहे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करणे, कारण हे लोकांच्या पैशांमुळे काही लोक ना म्हणजे दबल्या गेलेले आहेत किंवा काही लोक ऍक्शन घेत नाहीयेत, लोक घाबरतात. याच्यातला प्रशांत कदम, सिद्धेश परब यांनी तर जीवे मारण्याची आमच्यातल्या काही लोकांना धमक्या सुद्धा दिलेल्या आहेत. तर त्यांच्या विरोधात NC पण आम्ही केलेली आहे. तर मी सगळ्यांचं आपल्या TV चॅनलचं आभार मानतो आणि भांडूप पोलीस स्टेशनचं आभार मानतो की त्यांनी या गोष्टीसाठी आम्हाला सपोर्ट केला व सहकार्य केल्यामुळे आज हे लोक यांच्यावरती FIR दाखल झालेत व एक आरोपी अर्थ रोड जेलला जमा आहे. नक्कीच क्युनिट स्कॅम मध्ये जर आपण बघितलं तर हे सर्व जे काही सभासद जे आहेत त्यांची एक
आर्थिक फसवणूक जी आहे ती झालेली आहे. मात्र त्यांच्या हातात असलेले हे जे फोटो आहेत तीच जे आहेत ह्या संपूर्ण स्कॅम मध्ये असल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. हा प्रशांत कदम भांडूप मुंबई असेल. दुसरा जर आपण आरोपी बघितला तर सिद्धेश परब भांडूप मुंबई आहे. तर तिसरा जर बघितला साई पाटील कळवा, तसेच विलास चव्हाण डोंबोली असेल किंवा कुणाल सूर्यवंशी कळव्याला राहतो हा. आणि हा जो आहे कळव्याला राहणारा अक्षय राजाराम माळी हा जो आहे त्याला भांडूप पोलीस स्टेशनने अटक केलेली आहे आणि आता तो जेलमध्ये आहे. ह्या मॅडम आपण बघू शकता ममता पाटील कळव्यामध्ये ह्या राहतात. दुसरं एक पुण्यामध्ये राहणाऱ्या या गृहिणी आहेत नताशा तुमकर. हे सर्व जे आहेत या सर्वांनी जे आहे ह्या 50 लोकांना जे आहे फसवलेलं आहे. याबाबत भांडूप पोलीस स्टेशनला गुन्हा देखील नोंद जो आहे तो करण्यात आलेला आहे. मात्र एक हेतू या सर्व मंडळीचा आहे की आम्ही फसलो. जर तुम्ही कुठल्या नेटवर्क कंपनीमध्ये गुंतवणूक करत असाल तर सावधान, कारण का अशा प्रकारचे फसवणूक जी आहे ती नागरिकांची आपल्याला होताना पाहायला मिळते. लवकरात लवकर पोलिसांचं देखील सहकार्य जे आहे या केसमध्ये चांगलं राहिलेल्याचं मंडळींनी सांगितलेलं आहे आपल्याला. त्यामुळेच येत्या काळात जर नेटवर्क कंपनीमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी जरूर पहा. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.